फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या यांनी दिली विटेकरांसाठी आनंदाची बातमी. विटेनगरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ नाथाष्टमी ही या भागातील सर्वात मोठी यात्रा. या यात्रेचे नियोजन करणाऱ्या व यात्रेवर नियंत्रण ठेवणाऱ्या भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीने विटे शहराचे वैभव वाढवण्याच्या दृष्टीने मंगल कार्यालय उभा करण्याचा निर्णय घेतला. भैरवनाथ मंगल कार्यालय हे विटेकरांच्या मंगल कार्यक्रमांसाठी उभारले होते, पण गेल्या काही वर्षांपासून कार्यालयाचा उपयोग अन्य कारणांसाठी होत होता. व्यावसायिक वापरासाठी सदर वस्तू देण्यात आली होती व याच्या हिशोबाबाबत ही संभ्रमावस्था आहे. याबाबत नाथाष्टमीचे मानकरी व यात्रा सुरू करणाऱ्यांच्या परिवारातील वारस असणारे सदस्य नाथ भक्त रणजित पाटील यांनी नवीन यात्रा कमिटीच्या माध्यमातून आवाज उठवलाय. भैरवनाथ मंगल कार्यालयाच्या उद्देशासाठी व मूळ वापरासाठी ते खुले असावे यासाठी तक्रारी अर्ज व कायदेशीर लढाई सुरू झाली. या कायदेशीर लढाईत न्यायालयाचा निर्णय होऊन काय आदेश आला याबाबत माहिती देण्यासाठी रणजित पाटील व सहकारी यांनी पत्रकार परिषद घेतली. पाहूया रणजित पाटील काय म्हणाले ते. भैरवनाथ यात्रा कमिटीच्या संदर्भात 4 वर्ष झालं आम्ही न्यायालयीन बाबींचा या ठिकाणी पाठपुरावा करत आहे. त्या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा काल एक निर्णय झाला, आदेश झाला. त्या संदर्भात मी आज तुम्हाला परिषदेमार्फत ती माहिती देत आहे. भैरवनाथ मंगल कार्यालयाच्या जागेच्या संदर्भात जी 45 गुंठे जागा या ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी भैरवनाथ यात्रा कमिटी वापरत आहे. त्या संदर्भात आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना तक्रारी अर्ज दाखल केला होता की ज्या कारणासाठी, ज्या प्रयोजनासाठी ही जागा घेतलेली आहे त्या प्रयोजनासाठी ही जागा वापरली जात नाही आणि आपण याच्यावरती कारवाई करावी. त्या संदर्भात माननीय तहसीलदार साहेबांना व प्रांत साहेबांना त्यांनी याचे आदेश काढून याची माहिती मागवली होती व ती माहिती या ठिकाणी याचा वापर हा वेगळ्याच कारणासाठी केला जात आहे असा अहवाल कलेक्टर साहेबांना प्राप्त झाला होता. त्याचा पाठपुरावा करत असताना आम्ही ती कारवाई व्हावी यासाठी माननीय कलेक्टर साहेबांना वारंवार पत्रव्यवहार करत होतो, प्रशासनाला पाठपुरावा करत होतो, पण अद्याप त्याच्यावर कोणती कारवाई झाली नव्हती. म्हणून आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. त्या याचिकेचा परवा दिवशी निकाल आलेला आहे. त्या निकालामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने माननीय कलेक्टर साहेबांना असे आदेश केले आहेत की जो अहवाल आहे त्या अहवालाचा सर्व तपशील घेऊन आपण या भैरवनाथ मंगल कार्यालयाच्या 45 गुंठेच्या जागेवरती योग्य ती कारवाई करावी. आणि हा निकाल कालच मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्या संदर्भात आज विटेकरांना एक आनंदाची बातमी खरंच म्हणावी लागेल, कारण की हे भैरवनाथ मंगल कार्यालय पहिल्यापासून या ठिकाणी लोक आपल्या विटेनगरीतील लग्नासाठी कार्यक्रमासाठी वापरत होती. त्यानंतर या ठिकाणी मनमानी कारभार जो झाला फर्निचर मॉलसाठी आणि एका गॅरेजसाठी ही जागा भाड्याने देण्यात आली व इतर कॉलेजच्या जागेसाठी ही जागा वापरली जात होती. पण विटेकर नागरिकांना याचा काहीच उपयोग होत नव्हता. त्याचं भाडं कुठं जात आहे, काय जात आहे, धर्मदाय आयुक्तालयात आम्ही गेलो, त्यांचे जे अहवाल आहे ते सगळं बघितले तर तिथं कुठेही त्याचा हिशोब या ठिकाणी दाखवला गेला नाही. आज काय ते भाडं फक्त एफडी केल्या, इकडं केले, तिकडं केले, त्या बँकेत आहे, ह्या बँकेत आहे, पण हा गावासमोर कुठेही या ठिकाणी खुलासा झालेला नाही आज पर्यंत
आम्ही याचा पाठपुरावा करत असताना हा निकाल या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयात आला. ती आनंदाची बातमी आहे आज. आणि काही या 3 महिन्यातच विटेकर नागरिकांना हे भैरवनाथ मंगर कार्यालय खुलं होईल व आपल्या विटेकर नागरिकांचे व नागभक्तांना या ठिकाणी या जागेचा या ठिकाणी वापर केला जाईल. एवढंच मी बोलतो.